नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे गुरुवार, पण मी थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ आहे. तर मुलांची शाळा तर लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी मुलांना रोज रोज टिफिन काय करायचं, आणि स्पेशली जर मुलांचं स्कूलचं टायमिंग सकाळी 7चं असेल तर चला, मी आरणोसाठी मी टाईम टेबल काढलेलं आहे, त्यानुसार मी आता करून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्या कढईत ना तेल गरम करायला ठेवले आहे. नॉर्मल असं तेल गरम करून द्यायचं आहे, कडकडून नाही द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे, आणि म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवे असेल त्या अंदाजे तुम्ही टाकू शकता. तर मी मिरची टाकलेली आहे, पोपटी कलरची, जी तिखट जास्त नसते ती. साधारण 4-5 घेतल्या बारीक कापलेल्या, आणि एक मोठा मध्यम आकाराचाच कांदा मी घेतलेला आहे, तोही त्या तेलात टाकलेला आहे. तर छान आता ते मी परतून घेणार आहे. तर कांद्याचा कलर बदललेला पाहू शकता तुम्ही. अद्रक लसूणची पेस्ट दमलीच तर करूनच ठेवायची, कारण ना सकाळच्या टिफिनमध्ये घाई होणार ना, त्यासाठी. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, गरम मसाला, धणं जिरं पावडर करून ठेवलेलं, पण धणे पावडर टाकलेले आहे मी ह्याच्यामध्ये, आणि हळद, आणि तिखटानुसार तुम्ही लाल मसाला ॲड करू शकता. तर छान आता परतून घ्यायचं आहे. हे पाहू शकता एकजीव झालेलं आहे सगळं मिश्रण. आणि आता मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. सकाळी जर खूपच लवकर काही मुलांना निघावं लागलं ना, तर ह्याची तयारी तुम्ही रात्री करून ठेवलात तरी चालेल, सकाळी फोडणी द्यायची. मी पण आता रात्रीचीच बहुतेक तयार करून ठेवेल, कारण सकाळी अर्नवला 6:30ला निघावं लागणार आहे. तर टोमॅटोही छान असं परतून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये. हे पहा, छान असं एकजीव झालेला आहे. अगदी काही मिनटासाठी ना, सेकंदासाठी मी आता ह्याच्यावर झाकण मारून ठेवत आहे. तर हे पाहू शकता, खूप छान असं टोमॅटो कांदा सगळे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आणि आता तुम्हाला हवे असेल ना, तर मार्केटमध्ये नमकीन शेव मिळतात, किंवा मिक्स फरसाण मिळतो, किंवा ते गुजरात्यांमध्ये गाठिया खातात ना, ते गाठिया, असे वेगवेगळे प्रकारचे मिळतात. तुम्ही ऑप्शनल असेल तुम्हाला ते. तर माझ्याकडे आता हा शेवयांचा चिवडा होता, तर तो मी त्याच्यात टाकलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये भावनगरी गाठ्या टाकलात ना, तरी अप्रतिम भाजी होते. तिखट गाठ्या पण मिळतात, तेही टाकल्यात तरी चालेल. तर हे असं मी हे टाकलेलं आहे. मुलं पण हे आवडीने खातील डेफिनेटली. ह्याच्यावर तुम्ही त्यांना लिंबू पिळून दिलात ना, तरी खूप आवडीने खातील. तर परत एक 5-1 मिनटं मी छान असं वाफवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. थोडीशी गार करून मग ती आपण मुलांना टिफिनला दिलात तरी चालेल. चपाती पाहिजेच असं काय नाही, सकाळ सकाळ मुलं चपाती खायला कंटाळतात. स्पेशली माझा अर्णव तर कंटाळतोच, म्हणून. तर थोडीशी गार करून झाली की डब्यात भरून मुलांना द्यायचं. तर चला, 6 दिवस तुम्हाला आता टिफिनमध्ये मी मुलांना काय देणार ना, ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, टेक केअर.